उत्साह पाहत आहे, मी जोश पाहत आहे, जल्लोष पाहत आहे, पण 4 जून साठी अजून उत्साह आपल्या जरा थोडा राखीव ठेवा. 4 जूनला पुन्हा एकदा ओम दादांच्या समोर नाव समोर काय लावणार आहे आपण? खासदार ओम दादा. ऊन चढत चाललेला आहे. अरे बाबा बोलू की नको बोलू? मी बोलू की नको बोलू? शांत राहा. बाकीच्या ऐकू द्या. आत्ताचं वातावरण मी पाहिलेलं आहे. ओम दादा मला वाटत नाही तर प्रचार सभेची वगैरे गरज आहे. तुम्ही जिंकलेला आहात आणि ठरलेला आहे. हा जो जोश दिसत आहे, मला जल्लोष दिसत आहे सर्वत्र, एक वेगळाच जोश दिसत आहे. मला तर महाराष्ट्राने पक्का ठरवलेलं आहे की दिल्लीत परिवर्तन घडवायचं आणि आपलं सरकार आणायचं म्हणजे आणायचंच. आज प्रत्येक जण ज्याला देशाबद्दल प्रेम आहे, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लिहिले त्याच्याबद्दल प्रेम आहे, त्यांनी ठरवलेलं आहे की धाराशिव मध्ये मशालीलाच मतदान करायचं आणि दिल्लीलाही मशाल पाठवायची आहे, हे ठरवलेलं आहे. आज ही लढाई महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय, गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी झालेली आहे. गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षामध्ये 2022 मध्ये आपण पाहिलं आपली शिवसेना फोडली. आणि हाच नारा जसं आपल्या महाराष्ट्रात आहे तसं लडाख मध्ये मला दिसत आहे, मला बिहार मध्ये दिसत आहे, मला पश्चिम दिसत आहे, मला दिल्लीत दिसत आहे, पंजाब मध्ये दिसत आहे, हरियाणा दिसत आहे. सगळीकडून एकच गोष्ट येते, अब की बार भाजपा तडीपार करणार या भाजपाला. याचं कारण एकच आहे. तुम्ही पहा आज या देशामध्ये एक सुद्धा व्यक्ती अशी मिळत नाही जी आनंदी आहे, संतुष्ट आहे. इथे शेतकरी बांधव किती बसतात मला जरा हात वरती करून सांगा. सगळे शेतकरी बांधव आहेत ना? आता तुम्ही मला इथे ओम दादा आहे, तिथे रोहित दादा आहेत, मी आहे, सचिन भाऊ आहेत, सगळे आपले शिवसेनेचे नेते आहेत, सगळेच आपले मित्र पक्षांचे नेते आहेत. तुम्ही या महाराष्ट्राला सांगा, शेतकरी म्हणून तुम्ही आज खुश आहात का? खुश आहात? आता या गेल्या 2 वर्षामध्ये तुमच्या पीक मालाला भाव मिळाला? जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस, गारपीट, सततचा पाऊस लागलाय, जे काही नुकसान आपलं झालंय, नुकसान भरपाई मिळाली? या सरकारकडून मदत मिळाली? ठोके सरकारकडून मदत मिळाली? भाजपा सरकारकडून मदत मिळाली? केंद्र सरकारकडून मदत मिळाली? नाही मिळाली. आणि मग